गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज मंडेची सुरुवात मी सकाळी महादेवाला जाऊन केली. महादेवाच्या मंदिरात जाऊन दुग्ध अभिषेक केला. त्याच्यानंतर पूजा वगैरे झाली आणि मग आता कामांना सुरुवात केली. 2 दिवसाच्या सुट्टीनंतर खूपच कामे पडलेली होती माझ्या मागे. तर आता हे 2-3 दिवस झालं मला हे घासायचंच होतं पितांबरीने, पण काही वेळच नाही भेटला सुट्टी असल्यामुळे. आणि काल तर तुम्ही पाहिलेच, मला खूप मार्केटमध्ये भरपूर अशा वस्तू घ्यायच्या होत्या, तर ते वेळच नाही झाला. मग मी आज सुरुवात केली. पितांबरी आणि लिंबू जर आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलं आणि ते जर घासलं तर असं चकाचक सुंदर असं निघतं. 2-3 वेळा जर आपण पितांबरी लावली आणि घासणीने एकसारखं घासत राहिलं तर त्याच्यावरचे काळे डाग वगैरे सगळं निघून जातात. तर मी आता तुम्हाला दाखवते का कसं छान असं निघालेलं आहे आमचा पिंप पाण्याचा. आणि आठवड्यातून किंवा असं 2 वेळा जर आपण स्वच्छ घासला ना तर अजिबात त्याच्यावरती डाग राहत नाहीत. आणि नंतर ते सुकवल्यानंतर मग पाणी भरायचं. तर आता मी इथं छान रांगोळी काढून घेतली. आज सोमवार आहे, तर सुरुवात अशी रांगोळीने केली. अजून मी काढतच आहे रांगोळी. आणि हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं की मी पाठीमागं तुम्हाला जे हे झाड दाखवलं होतं ना, तर गुलाबाचं, तर त्याला आज आमच्या पांढरी फुलं आली. सोमवार आणि पांढरी फुलं, तर असा दोन्हींचा मेळच बसलेला आहे बघा आज माझ्याकडे. आणि मी अशी छान फुले घेतली पूजा करण्यासाठी. तर काही तर माझी पूजाही झालेली आहे. दिवा वगैरे छान लावून घेतला, पूजा केली. शमीपत्र पण वाहिलेलं आहे. सोमवारचं पुस्तक पण वाचन करते मी, शिवलेलं अमृत या पुस्तकाचं मला आता वाचन पण करायचं आहे. पूजा करून झाल्यानंतर एक 20 मिनटं लागतात. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.